मित्रांनो, जर आई तुमची ताकद असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझे आई आणि बाबा एका कौटुंबिक कार्यासाठी जवळजवळ 15 दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. मी कॉलेज संपून नुकताच घरी आलो होतो. त्यामुळे घरात पूर्णपणे एकटा होतो. आईना मला बजावून गेली होती की अरे घरी एकटाच आहेस, हॉटेलच खाऊन तब्येत बिघडून घेऊ नकोस. शेजारी राहणाऱ्या अलका काकूंच्या घरी मी बोलावून ठेवला आहे. तू दोन्ही वेळ जेवण त्यांच्याच घरी करत जा. आई गेल्यावर पहिल्या दिवशी मला थोडा संकोच वाटत होता. अलका काकू दिसायला अत्यंत सुंदर, गवळा रंग, टोकदार नाक आणि डोळ्यात नेहमी एक गोड शांतता असणारी स्त्री. त्यांच वय 50च्या आसपास असेल, पण त्यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण होतं दिसायला. त्या जितक्या सुंदर होत्या तितकंच त्यांचं आयुष्य एकाकी होतं. लग्नानंतर अवघ्या काही वर्षातच त्यांच्या पतीचे निधन झालं होतं. त्यांना कोणतंही मोलबाळ नव्हतं. एवढ्या मोठ्या घरात त्या अगदी एकट्या राहायच्या. त्यांच्या आयुष्यात एका जोडीदाराचे सुख काय असतं हे नियतीने खूप आधीच हेरून घेतलं होतं. पहिल्या दिवशी रात्रीचे 9 वाजले होते. मला भूक लागली होती म्हणून मी धीर धरून त्यांच्या घराची बेल वाजवली. काकूंनी दरवाजा उघडला. त्यांनी साधी पण अंगावर खोलून दिसणारी सुती साडी नेसली होती. घरामध्ये हलकासा चन्नाचा सुवास दरवळत होता. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक छानस हसू आलं. त्या म्हणलं, अरे ये, मी तुझीच वाट पाहत होते. आई बाबा गेले ना, चल हात पाय धुवून घे, पान वाढते. मी आतलो. घरात कमालीची शांतता होती. काकूंनी डायनिंग टेबलवर जेवण वाढलं. त्यांनी माझ्या आवडीचेच पदार्थ बनवले होते. आम्ही दोघे समोरासमोर जेवायला बसलो. सुरुवातीला मी खूप शांत होतो, फक्त जेवणावर लक्ष देत होतो. पण काकूने गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांनी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारलं, माझ्या मित्रांबद्दल विचारलं. बोलता बोलता आमचा संकोच हळूहळू कमी होत गेला. जेवण झाल्यावर मी निघू लागलो तेव्हा काकू म्हणाल्या, उद्यापासून जरा लवकर येत जा रे, घरात कोणी नसलं की खूप खायला उठतं. तू येतोस तर जरा वेळ तरी कोणाशी तरी बोलावला येतं. त्यांच्या त्या शब्दामध्ये एक अन्मिक अर्थता होती. एक एकटेपणा होता जो माझ्या थेट मनाला स्पर्श करून गेला. मीही असून म्हणालो, हो काकू, नक्कीच येईल. असे 4-5 दिवस निघून गेले. अबोल असणार आमचं नातं आता गप्पांमध्ये बदलू लागलं होतं. आता आमची रोजची भेट फक्त जेवणापुरती राहिली नव्हती. मी संध्याकाळी कॉलेजवरून आलो की थेट त्यांच्याकडे जायचो. आम्ही दोघे गच्चीवर किंवा हॉलमध्ये बसून चहा प्यायचो. त्या दिवसात मला जाणवलं की अलका काकूंच्या मनात भावनांचा एक अथंग समुद्र लपलेला आहे, जो केवळ एका कोपऱ्या मनाची वाट पाहत होता. त्या मला त्यांच्या तारुण्याच्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छाबद्दल बोलायच्या. जेव्हा त्या बोलायच्या तेव्हा मी त्यांच्या बालपणापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावाकडे जास्त पाहायचो. बोलताना हलणारे त्यांचे हात आणि त्यांच्या डोळ्यातील ती चमक मला नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित करत होती. एका प्रौढ स्त्रीत सौंदर्य किती शांत, शालीन आणि तरीही किती संवादात्मक असू शकतं याचा अनुभव मी रोज घेत होतो. एका रात्री नेहमीप्रमाणे मी जेवायला गेलो. त्या दिवशी घरातील वीज अचानक गेली होती. संपूर्ण कॉलनीत अंधार होता. काकूंनी हॉलमध्ये टेबलवर एक मेणबत्ती लावून ठेवलेली होती. त्या मेणबत्तीच्या पिवळसर मंद प्रकाशात अलका कमलीच्या सुंदर दिसत होत्या. प्रकाशच्या त्या खेळाने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी सावली निर्माण केली होती. टेबलवर पडलेल्या मेणबत्तीचा तो मंद प्रकाश काकूंच्या चेहऱ्यावर पडला होता. जेवताना अचानक आमच्या हात एकमेकांना स्पर्श झाले. तो स्पर्श होताच माझ्या अंगावर एक काटा आला. आमचे हात एकमेकांना स्पर्श होऊन काहीच एकक झाले होते, पण दोघांपैकी कोणीच आपला हात मागे घेतला नाही. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढले होते. मला समजत नव्हतं की मी काय करावं. काकूने हळूच त्यांचे डोळे वर केले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या त्या नजरेत एक अगतिकता होती, अनेक वर्षांचा एकाकीपणा होता आणि सोबतच एक सुप्त श्रीसुलभ भावना होती. त्या अत्यंत नंतर संत आणि मखमली आवाजात म्हणाल्या, माझा
हात एवढा गरम लागतोय का रे, की तू असा तिजून गेलास? त्याचा तो आवाज ऐकून माझ्या शरीरात एक वेगळीच वीज चमकून गेली. मी धीर केला, माझ्या संकोच बाजूला ठेवला आणि त्यांचा तो मऊ हात उबदार हात माझ्या हाताच्या तळव्यावर केला नाही. उलट त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. जणू काही वर्षानंतर त्यांना कोणीतरी तरी हक्काची ऊट दिली होती. आम्ही जेवण तसेच अर्धवट सोडले आणि उठून हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसलो. घरात संपूर्ण शांतता होती. फक्त आमच्या दोघांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. मी त्यांच्या अगदी जवळ सरकलो. आमचे खांदे एकमेकांना घासून जात होते. काकू हळूच म्हणाल्या, कधी कधी विचार करते, हे आयुष्य असंच एकट संपून जाणार का? पण आज तुझ्या शेजारी बसल्यावर मला अनेक वर्षानंतर खूप सुरक्षित आणि जिवंत वाटतंय. त्यांच्या या शब्दाने माझ्या मनातील सुरली भीती संपून टाकली. मी माझा हात पुढे केला आणि त्यांच्या त्या गालावर आलेले केसांची बट अत्यंत हळुवारपणे मागे सारली. माझा हात त्यांच्या गालाला स्पर्श करताच त्या किंचित शहरल्या आणि दोघे त्या अंधाऱ्या रात्री मेणबत्तीच्या त्या साक्षीने एकमेकांच्या भावनांमध्ये पूर्णपणे हरून गेलो. दोन एकाकी मनांनी एकमेकांचा आधार घेतला होता. तो केवळ एक क्षणिक स्पर्श नव्हता, तर तो दोन आत्म्यांचे मिलन होते, ज्यांना बऱ्याच काळानंतर प्रेमाची ऊब मिळाली होती. सकाळीचे 7 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या उन्हाच्या किरणामुळे माझे डोळे उघडले. मी पाहिलं तर मी अजूनही अलका काकूंच्याच घरी हॉलमध्ये त्या सोप्यावर होतो. काकूंचे डोके माझ्या छातीवर विसावले होते. रात्रीच्या त्या सुंदर आणि भावनिक क्षणानंतर त्या अतिशय शांतपणे झोपल्या होत्या. सकाळी त्या कोवळ्या वनात त्यांचं रूप अधिकच खोलून दिसत होतं. चेहऱ्यावर एक कमालीची तृप्ती आणि शांतता होती. माझ्या शरीराची किंचित हालचाल होताच काकूंनी हळूच डोळे उघडले. मला समोर पाहून सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर थोडा संकोच आला. त्यांनी पटकन आपली साडी सावरली आणि त्या उठून बसल्या. त्यांचे गाय लाजीने लाल झाले होते. एका 50च्या समोरदार स्त्रीमध्ये मला एका लाजरी भावना दिसत होती. त्या काही न बोलता तशाच उठल्या आणि थेट किचनमध्ये निघून गेल्या. मीही सोप्यावरून उठलो आणि किचनच्या दारात जाऊन उभा राहिलो. त्या गॅसवर चहा ठेवत होत्या, पण त्यांचे हात थोडे थरथरत होते. रात्री जे काही घडलं होतं त्यामुळे त्यांच्या मनात एक कूर होती. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचा हात हळूच हातात घेतला आणि म्हणालो, काकू, काल रात्री जे झालं ते कोणत्याही चुकीच्या भावनेतून नव्हतं. मला तुमच्याबद्दल आदर आहे आणि आता एक ओढी आहे. स्वतःला दोष देऊ नका. माझे शब्द ऐकताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. तो स्पर्श, ती मिठी खूप काही सांगून जात होती. दोन एकाकी मनांना अखेर हलकाचा आधार मिळाला. त्यानंतरचे दिवस आमच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. दिवसभर मी कॉलेजमध्ये असायचो, पण माझे पूर्ण लक्ष काकूंकडे लागलेले असायचे. एका दुपारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे मी त्या घरीच होतो. बाहेर फोन होतं आणि संपूर्ण गलीत शांतता होती. काकू हॉलमध्ये बसून काहीतरी काम करत होत्या. त्या दिवशी त्यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये त्या कमालीच्या आकर्षक दिसत होत्या. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्यांचा हात आपल्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच त्यांनी हातातील काम बाजूला ठेवले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्या म्हणाल्या, अनिश, तू मला वेड लावून सोडणार आहेस. या अवयात माझ्या मनात तू अशा भावना जागवल्या आहेस ज्या मी कधीच विसरून गेले होते. मी त्यांच्या आणखी जवळ गेलो आणि त्यांच्या कपाळावर एक आदरयुक्त पण अत्यंत तीव्र चुंबन घेतले. एक समुद्रात स्त्री जेव्हा प्रेमाच्या रंगात रंगते तेव्हा तिचे समर्पण किती अथंग असते हे मी अनुभवत होतो. आमच्यात कोणतेही बंधन नव्हते, समाजाची भीती नव्हती. त्या खोलीच्या बाहेरच राहिले होती. आम्ही दोघे त्या दुपारच्या शांततेत एकमेकांच्या भावनांमध्ये आणि मनात पूर्णपणे गुंतून गेलो होतो. तो केवळ शारीरिक ओढ नव्हती, तर अनेक वर्षापासून उपाशी असलेल्या एका स्त्रीच्या मनात मिळालेली ती तृप्ती होती. एक भावनिक गुरुंगुळा होता. आम्ही तासनतास एकमेकांच्या मिठीत
एकमेकांची श्वास अनुभवत बसून राहिलो. काकूंच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच चमक आली होती. पण मित्रांनो, हे शॉक फार काळ टिकणारे नव्हते. कारण आईबाबांच्या येण्याचे दिवस आता जवळ येत होते. आईबाबा गावावरून परत यायला आता फक्त 2 दिवस उरले होते. आईचा फोन आला होता की परतीच तिकीट बुक झालं आहे. फोन आल्यापासून माझ्या मनात एक अनामिक भीती आणि हुरहुर निर्माण झाली होती. जेव्हा मी हा निरोप अलका काकूंना दिला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा आनंद एकदम नाहीसा झाला. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा तो जुना एकटेपणा डोकावू लागला. त्या दिवशी रात्री जेव्हा मी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी जेवायला गेलो, तेव्हा घरात एक वेगळी शांतता होती. आम्ही दोघं जेवायला बसलो खरे, पण दोघांच्याही तोंडून एकही शब्द निघत नव्हता. मला रावलं नाही, मी त्यांचा हात पकडला. मी म्हणालो, "काकू काय झालं? खूप शांत आहात तुम्ही." त्यांनी हळू, त्यांच्या डोळ्यात अश्रू साचले होते. ते अत्यंत कातर आवाजात म्हणाल्या, "परवा तुझी आई येईल रे, मग हे सगळं संपणार ना पुन्हा. हे घर तसंच शांत होणार. या काही दिवसात तू मला जगवण्याचा एक नवा अर्थ दिलास. आता तुझ्याशिवाय राहणं मला जमेल का माहीत नाही." त्यांचं हे बोलणं ऐकून माझे हृदय भरून आलं. वय आणि समाजाच्या भीती बाजूला ठेवून मी त्यांच्या भावेचा आदर करत होतो. मी उठलो, त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना कवेत घेतलं. मी त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणालो, "काकू, आई बाबा आले तरी मी तुमच्यापासून दूर जाणार नाही. आमचं हे नातं, हे प्रेम कधीच कमी होणार नाही. आजची रात्र आपली आहे, आपण ती पूर्णपणे जगून घेऊया." माझ्या या शब्दांनी त्यांच्या मनात पुन्हा एकदा तीव्र भावनेचा अंकुर फुटला. त्या रात्री त्यांच्या मनात दुराव्याची भीती जितनी होती, तितकीच माझ्या मिठीत सुरक्षित राहण्याची ओढही होती. रूममधील नाईट लॅम्पच्या हलक्या निळ्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या अस्तित्वाचा, त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो. एक प्राऊड स्त्री जेव्हा स्वतःला प्रेमात पूर्णपणे समर्पित करते, तेव्हा ती जवळी किती प्रलब्ध असते, हे मला त्या रात्री समजत होतं. आमच्यात कोणतीही घाई नव्हती. समाजाची विरवून गेलेले होते. तिथे फक्त 2 जीव होते, जे भविष्यातील दुराव्याची भीती विसरून एकमेकांच्या मिठीत विरघळत होते. रात्रीचे अनेक तास आम्ही त्या धुंदीत घालवले. जेव्हा सगळं शांत झालं, तेव्हा काकू माझ्या छातीवर डोके ठेवून झोपल्या होत्या. त्या हळूच म्हणाल्या, "आज जर मला जे सुख मला कधीच मिळालं नव्हतं, ते तुम्हाला या काही दिवसातच दिलंय." त्यांच्या या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आणलं. मी त्यांच्या कपाळावर एक हलकसं चुंबन घेतलं. ती रात्र सरली आणि पुढची सकाळ उजडली. आता आई बाबा याला फक्त 24 तास उरले होते. दुराव्याच्या भीतीने त्या रात्री माझ्या आणि अलका काकूमध्ये किती तीव्र आणि उत्कट भावनिक जळवी निर्माण झाली होती. सकाळ झाली होती. आई बाबा आज दुपारपर्यंत घरी पोहोचणार होते. मी काकूंच्या घरातून निघून माझ्या घरी आलो. पण माझं मन अजूनही त्याच खोलीत काकूंच्या त्या उपदार मिठीत गुंतलेलं होतं. दुपारी 12च्या सुमारास दारावरची बेल वाजली. समोर आई आणि बाबा उभे होते. आई आत आली आणि तिने पहिली गोष्ट विचारली, "काय रे सचिन, व्यवस्थित जेवत होतास ना? अलका काकूंनी काहीच त्रास तर दिला नाहीस ना?" मी मनातली घालमेल लपवत म्हणालो, "नाही ग." आई काकूंनी खूप छान काळजी घेतली. माझी जी आई हसली आणि म्हणाली, "थांब, मी तिच्याकडे जाऊन येते." आणि तिचे आभार मानते आई काकूंच्या घरी गेली आणि मीही तिच्या मागोमागे गेलो. माझ्या हृदयाचे टोके खूप वेगाने पडत होते. जेव्हा मी त्यांच्या घरात पाऊल ठेवले, तेव्हा काकू हॉलमध्येच बसल्या होत्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि समाधान होतं. आईने त्यांना पाहताच मिठी मारली. "थँक यू अलका, माझ्या मुलाची एवढी छान काळजी घेतलीस कापूसून उत्तर दिलं." "अरे, त्यात काय एवढं सचिन, तर अगदी माझ्या एका चांगल्या मित्रासारखा राहिला माझ्यासोबत." हे बोलताना काकूंनी नजर हळूच माझ्या नजरेला भिडवली. त्या नजरेत एक असं गुपित होतं, जे फक्त आम्हा दोघांनाच माहीत होतं. आईच्या पाठीमागून त्यांनी मला एक छोटासा डोळा मारला आणि माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या नजरेत काल रात्रीच्या ते तीव्र संवादाची, त्या मिठीची आठवण स्पष्ट दिसत होती. आई तिथे उभी होती,
पण आमच्या शब्दांशिवाय एक वेगळा संवाद सुरू होता. त्यानंतर आमचे ते रोजचे जेवायला जाणारेच थांबले. आई-बाबा घरी आल्यामुळे आम्हाला पूर्वीसारखा वेळ घालवणे शक्य नव्हते. पण आमचे ते नाते संपले नव्हते, उलट ते अधिक प्रलब्ध झाले होते. आम्ही दोघेही समजून होतो की समाजाच्या काही मर्यादा असतात, पण जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा आमची ती सुप्त ओळखी व्हायची. अशीच एक दुपार होती. आई-बाबा बाजारात गेले होते. मी हळूच मागच्या दाराने काकूंच्या घरात गेलो. काकू बेडरूममध्ये कपाटात कपडे लावत होत्या. मागून अत्यंत शांतपणे गेलो आणि त्यांचा हात धरून त्यांना स्वतःकडे ओढले. त्या किंचित दचकल्या, पण मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर तो गोड भाव आला. मी काही न बोलता त्यांच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो एक छोटा पण अत्यंत तीव्र आणि रोमॅन्टिक स्पर्श होता. आम्ही त्या 2 मिनिटांच्या एकांतातही तीच जुनी तीव्र भावने दिली. त्या एका प्रौढ स्त्रीचे ते समर्पण आणि ती जवळी मला अजूनही वेड लावत होती. त्या हळूच माझ्या कानात म्हणाल्या, "तुम्हाला जे सुख दिलंस ते माझ्या आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी आहे. तू नेहमी माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात राहशील."